दिवस स्टार्ट झालाय. बघा ना केवढा मोठा रोड आहे. हा ना. हा नवीन बांधा. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर रात्री माझा अचानक प्लॅन झालेला आहे आणि माझ्यासोबत भाऊ आहे, बहीण आहे, तिचे मिस्टर आहेत आणि त्यांचे मित्र आणि त्यांची वाईफ आहे आणि त्यांची छोटीशी मुलगी पण आहे. तर आज आम्ही कुठे आलो ते तुम्हाला समजेलच. तर माझ्या मागे हा हायवे आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 5:30 झालेले आहेत आणि बघू शकता मागे तुम्ही खूप मस्त असं वातावरण आहे. अजून सनराईज झालेला नाही आहे आणि आमचा अवतार पण बघू शकता तुम्ही कसं झालेला आहे, कारण की रात्रभर प्रवास केलेला आहे आणि आता एका ठिकाणी थांबलो. आणि हा हायवे आहे तो आम्ही पुण्याच्या पण पुढे आलेलो आहोत आता आणि इथूनच मी व्हिडिओला स्टार्ट करते. आधी मला करायला काही जमलं नाही कारण की अंधार होता. सो आता आमची जर्नी पुढे स्टार्ट होणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्हाला मी पुढे काय काय होणार आहे ते दाखवते आणि आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते तुम्हाला बघायला मिळणारच आहे. तर व्हिडिओला कंटिन्यू बघा. चला मग भेटूया पुढे. तर इकडे मस्त सनराईज व्हायला लागलाय, थोडं सूर्य दिसतोय आपल्याला मस्त. तर सकाळचे बरोबर 6 वाजलेले आहेत आणि इकडनं आपल्याला सूर्य दिसतोय आणि या बाजूला हे बघा इथून सूर्य मस्त उगवायला लागलेला आहे आणि इकडनं ना चंद्र पण आहे. चंद्र पण दिसतो आपल्याला, हे बघा. तर कसं झालेलं आहे आमचं. उशी पडले भैया और जोर से, भैया और जोर से. आणि तिथे सातारा लागलेला आहे आपल्याला, हा राजधानी सातारा. सो मंडळी आम्ही एका पेट्रोल पंपावर आता थांबलेत आणि इथे आम्हाला जांभळाचं झाड दिसलंय. सो आम्ही जांभळं पाडायला लागलो तिथे, कारण की आम्हाला रस्त्यामध्ये जे जे भेटते ते आम्ही खायला लागलो. तर इथे मला जांभळं भेटले आणि भाऊ लागले पाडायला. आणि मागे मस्त मस्त वाटतं डोंगर आणि मस्त हिरवळ आहे आणि इथून मस्त पवनचक्क्या दिसतात आपल्याला. तर इथे मी आलो आणि इथे वातावरण बघ असं झालेलं आहे, पूर्ण ढगाळ वातावरण झालं आणि थोडं थोडं नॉर्मल पाऊस पडतो आणि मस्त वाटतं एकदम. फायनली आम्ही पोचलो मस्त आणि इथे रूम घेतला, थोडा आराम केला रूममध्ये. तर मी आली आहे महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणजे महाबळेश्वर इथे. आणि इथे ना आता पाऊस पडत आहे, पावसाला सुरुवात झालेली आहे. मला असं वाटलं की खूप थंडी असेल, थंडी तर आहेच आणि प्लस त्याच्यामध्ये पाऊस पण पडतोय, तर एकदम भारीच वाटते, भारी फिलिंग आहे एकदम. खाली आली तर असा हा नॉर्मल पाऊस पडत आहे आणि कधी पटकन फास्ट जोरात पण पडतो. आणि इथे आता स्टॉल लागायला सुरुवात झालेली होतीच, पण पाऊस पडतो त्याच्यामुळे सगळं आता हे इथे लपून ठेवायला लागलं. फक्त मी आणि ओमी बाहेर निघालोत, बाकीचे लोक अजून रेडीच होत आहेत आणि मस्त बाहेर पाऊस पडतो. थोडा थोडाच पडतोय, जास्त पडत नाही, म्हणून ते लोक अजून निघालेले नाही मिळत, तर आम्हीच निघालो. पाऊस दिसतो का पण? हा दिसतो. सो आमच्यासाठी हा या वर्षीचा पहिला पाऊस आहे. सो आम्ही एन्जॉय करतोय पाऊस. चल बरं. तर आम्ही आता बाजूच्या एका रेस्टॉरंटमध्ये आलो आणि आता आम्ही इथे शॉर्मा घेतलाय खायला. सगळ्यांना खूप भूक लागलेली आणि इथं उपवास आहे म्हणून इनेला घेतलाय.
हा इकडे हे लोक पण बसल्यात बुक्कड खायला. भूक लागलाय तर भाऊंनी नाही घेतलं. भाऊंना नाही आवडत ना. थंड घेतात. तू काय गरीब पोरगी. आणि तू काय खाल्लं? पिल्लू तू काय खाल्लं? हा कर काय खाल्लं? तो हेलो गाइस, आप देख सकते हो अभी हम मेरा बेबी आप देख सकते हो. हाँ अभी तो जा. वाव किती मस्त भिंगरी आहे. तर विहाला एक वस्तू इकडे दिसलंय. हे बघा घ्या. ते बघ मस्त आहे ना विहा. लहान मुलांसारखं हे नाही करत. हा हे काय घ्यायला लागलेत? तर आता आम्ही सगळे आलोत. आता हे लोकांचं पण खाऊन पिऊन झालं आणि आम्ही आता निघालो मार्केटला. आणि मार्केटमध्ये एवढ्या वस्तू आहेत ना, सगळ्या खूप वस्तू आहेत. मला दाखवते. खूप मार्केट भरलेलं आहे आणि संध्याकाळ मार्केट भरतो. सो इथे पण हे टॉयज आहेत. आणि ह्या इथे पर्स आहेत मस्त. कितीला बोलतो? 200. तिचे डोळे मस्त आहेत. इथे घोडा आहे मस्त आणि इथे रायडिंग करतात. जा ना जवळ ये ना. मस्त आहे. हा निघतात ते लगेच. आम्ही घालून टाकते. चकू घालून बघते आता. हा व्हाईट चांगली वाटते. नवीन बिझनेस सुरू केलेला आहे दीदीने इथे आल्यावर. आम्ही आता एका शॉपमध्ये आलो आणि तिथे सगळे गेम आहेत. गेम खेळायला आलो. बघू आता हे लोक कोणता गेम खेळतात. कोणता गेम खेळायचा? हा हे इथे आहे. इकडे गेम आहे.